दिल्लीतल्या प्रशासनाने केलेला हा खून आहे की अपघात हेच समजत नाही. दिल्लीतल्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा मृत्यू होतो. 25 वर्षीय तरुण ज्याचं नाव कमल. मित्रांनो, एच-डी-एफ-सीमध्ये तो काम करतो. बँकेमधनं तो निघाला होता. घरी पोहोचतो म्हणून 10 मिनिटात पोहोचतो म्हणून त्यांनी सांगितलं. मित्रांनो, बँकेतनं घरी येत असताना रस्त्यामध्ये 20 फूट खोल खड्डा, 13 बाय 13चा हा खड्डा, एवढा भला मोठा खड्डा प्रशासनाने टाकून ठेवला होता. त्याच्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारचं बॅरिकेडिंग नाही. एवढंच नव्हे मित्रांनो, कुठलीही प्रकारची खतरा या गोष्टीची स्ट्रिप देखील त्यांनी लावली नव्हती आणि याच्यामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला. त्यात तो पडला. मित्रांनो, त्याचे घरचे रात्रभर शोधत होते त्याला, परंतु तो सापडत नव्हता. सकाळी त्याचं शव सापडलं त्या खड्ड्यामध्ये. तडपून मेला मित्रांनो, ते पण ह्या दिल्ली प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे. मित्रांनो, तुम्ही टॅक्स भरता, भरमसाठ पैसे देता ह्या सरकारला, या लोकांना नाही तेवढा पैसा ह्यांना प्रोव्हाईड करता. तुमच्या छोट्या-छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या-मोठ्या गोष्टींपर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये हे टॅक्स आकारतात आणि तुम्हाला सर्व्हिसेस या प्रकारे देतात आणि अक्षरशः मृत्यू होतो एका व्यक्तीचा, ते पण आपल्या भारताच्या राजधानीमध्ये, ते पण खड्ड्यामुळं. याच्यापेक्षा मोठी लाजिरवाणी घटना कुठंच नाही.